आधी सांग प्लॅन काय तुझा? हो सांगते सांगते. हे बघ काय नाही, अगदी सोपं आहे. इथनं आम्ही एसटीने जाणार, त्यानंतर मुंबईला गेल्यानंतर ना दादर आहे, तिथनं मग ट्रेन पकडायची परत. आणि ते सरांना माहिती आहे, मला नाही माहित. सॉरी. ओके ओके, पण निशी मुंबई ना खूप मोठी सिटी आहे, नवीन आहे तुझ्यासाठी, सो अजिबात घाबरायचं नाही. ओके. आणि हो निशी मॅडम, ज्या कामासाठी आपण चाललोय ना त्याच्याकडे फोकस करायचा, ठीक आहे? ओवी आई सगळं ठरलंय. आता मी ओवीला तेच सांगत होते, सगळं ठरलंय. सगळं ठरलंय. ते जे काही शिकवतील ना त्या नीट शिकून घे. हा अगो असं काय करतं, शेवटचा वर्ष आहे ना तुझा, मग मैत्रिणींसोबत छान अभ्यास कर. सर मी शैक्षणिक सहलीसाठी परवानगी दिली आहे ना तुका, मग मार्कात वाढ हो बाई. हे बघ बाळा, काल रडत होतस ना. लालिताई ऐकू येते का? अहो मला सांगा ना. अगो काल रडत होतस ना परवानगी दिली नाही म्हणून. बघ तर आता परवानगी मिळालेली आहे. बघ शांतपणे बोललंस ना की मार्ग निघता. हो अगदी बरोबर आहे. अगं निशी, तुला माहितीये का मी माझी स्टडी टूर किती मिस करतेय? अगं खूप इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी आणि खूप शिकायला मिळेल तुला स्टडी टूर मध्ये. अगं तू जा खरंच. आणि हा तू टेन्शन घेऊ नको निशी, आपण तसंही काही लपवत नाहीये ना आता. सो तू बोल बोल, बिंदास बोल, काही काळजी करू नको. बोल हा बोल बोल बोल. अगो लावते तिकडे. अगो लाव लालिताई, तुम्ही एकटाच ऐकते, मला पण ऐकू देत ना. मला तरी कळू देत ना काय चाललंय. नाही नाही नाही, तुम्ही तिकडे जा, मी ऐकते. लालिताई तुम्ही, लालिताई ऐकू. मंजू लालिताई उठा. लागलं काय? दुखता थोडा. बापरे, पण काय करत काय होतात तुम्ही? काही लपवून ऐकत होतात का? नाही नाही, आपल्याच घरात आपली माणसं आपल्याला न सांगता काय करत असतील ना तर असा करूच लागता. लालिताई, तुमका न सांगता कोणी काय करत नाही. हा पण निशी बाहेर जाता ना. अहो शैक्षणिक सहल हा साधी अभ्यासासाठी जातात. मग पुढच्या आठवड्यात पूजा करूची असताना निशी कशाक मुंबईत चाललेला हा? पुढच्या आठवड्यात पूजा आहे आणि निशी मुंबईला चालली आहे. तू गप गो उमा, तू मका आधी सांग. आई कसली पूजा आहे? अगो तसं काही नाही, घरच्यांसोबत एक पूजा करूची आहे, बाकी काही नाही. मग तू निशिक पाठवतसच कसं? आणि माका सांग, दादाची परवानगी हा? मी आत्ताच जाऊन बोलताय दादाशी. बघताय ना या निशी कसा जाता सहलीक. हो असं लालिताई ऐका माझ्या. दादा, ए दादा, अरे काय चाललंय सगळा? हा परिस्थिती काय, घरात काय चालला? लाली जरा शांत हो ना. हा तू मका शांत राहायला सांग. हा तू
माका माहित आहे तू माका सांगणार आणि मी शांत राहणार, पण नेहमी तुझ्या मनासारखा होणार नाही. या बघ, काय चुकीचं नसताना तर मी गप राहुले पण असते, पण जा माका नाही ना पटत तर मी बोलणार. हा, आणि तुका पण ना आता ऐकून घेऊचा लागाल. उमाताई, कसली पूजा आहे हो? नाही म्हणजे आम्हाला बोलवणार आहात की फक्त महत्वाच्या लोकांना आमंत्रण आहे? अगं मंजू, असं काय बोलतस? असा कधी झाला काय की घरात कार्य हा आणि घरातली माणसंच नाही आहेत त्यासाठी? अगं आज सकाळीच गुरुजींनी सांगितलं की अभिषेक करूचा लागत, म्हणून आम्ही कळवणारच होतो. नको गैरसमज करून घेऊस. दादा, तू नेहमी म्हणतस ना हा मी या घरासाठी महत्वाचा आहे म्हणून, मग माका का नाही सांगितला की निशी सहल एक जाणार हा म्हणून? अगं लाले, नुसती सहल नाहीये, शैक्षणिक सहल आहे. ताचता, पण आत्ता पाठवण्याची गरज हा काय? लाली, निशी एकदा संसारात पडला की तिला मन मोकळा फिरायला कधी मिळणार? दादा, आता आमची लग्न झाली, आम्ही गेलो होतो काय फिरू? ह्या सगळ्या मोकळेपणा कशाक वया? हा, भलता सलता वागू, सगळ्यांका फसवून वाटेल त्या मनाक येईल त्या करू, का नको ते रंग उधळू? हा लाले, माझ्या लेकीबद्दल बोलायचं नाही हा, तिच्याबद्दल संशय घ्यायचा नाही. दादा तसं नाही, आधी काय झाला तर माहित आहे ना, तिने काही गोष्टी लपवल्या ना आधी. अगं चुकलं, लहान आहे ती, माणसाच्यातून चूक होता ना, पण परत ती अशी चूक नाही करणार, तेवढे संस्कार निशिक आहेत ना. आई पण आत्ता गुरुजींकडे जायची काय गरज होती? आणि कसली पूजा, कसला अभिषेक, हे सगळं आत्ताच का? पण निशी, आता काही गोष्टी नसतात आपल्या हातात, पण काहीतरी मार्ग निघेल. आहे एक मार्ग. म्हणजे मॉम म्हणायची की देव सगळीकडे असतो. अभिषेकच करायचा आहे ना, सो तो मुंबईला केला काय आणि इथे केला काय, इट्स द सेम थिंग. तुम्ही इथे अभिषेक करा, निशी मुंबईला करेल. एवढं सोपं आहे. दादा, तुझ्या मुलीविषयी बोललंय तर तुका तिचा पुळका येता हा? आणि माझ्या लेकाचं काय? त्याचा भविष्य तर टांगणीलाच लागत ना. जर त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या लग्नासाठी ह्यो अभिषेक होणं महत्वाचा हा, तर नेमका त्याच वेळी निशिक कशाक जाऊचा हा मुंबई? असा काय अभ्यास होणार आहे तिकडे? आजपर्यंत सगळं इकडेच गावाकडे झाला ना. लाली लाली, जरा शांत हो. अभिषेक करूचो वयो माझी पण इच्छा हा, पण त्यासाठी काय मार्ग काढता येईल त्याच्यावर विचार करूया ना. पण एक मार्ग, काय मार्ग हा तर मका माहित हा. तू तुझ्या लेकीचीच बाजू घेणार, नंतर करूया अभिषेक असाच म्हणणार, बरोबर ना? लाली, उमा काय म्हणतायत ते आधी ऐकून तर घेऊया. बोला उमा. आपण जर श्रीनुक निशी सोबत पाठवला तर? जेवढा निशीचा जाणं महत्वाचा हा, तेवढाच त्यांचा अभिषेक करणं सुद्धा महत्वाचाच हा. हे देवळा काय सगळीकडे असत, ती दोघा मुंबईमध्ये पूजा करतील. फक्त एवढाच की नेमका ती पूजा कशासाठी करतात त्या दोघांका कळता कामा नये. ता आपणा गुपितच ठेवचं लागत. काय वाटतं तुमका? उमा, माका पण ह्यो उपाय पटता. उलट इकडे अभिषेक केला तर दोघांका संशय येत, तसं तिकडे नाही येणार. काय लाली, काय वाटतं? हा म्हणजे भाई तर चांगला हा, पण लालिताई,
बघा ना, आता लहानपणापासून दोघे एकमेकांना ओळखतात, पण आता नव्या नात्याने एकत्र येणार आहेत. तेवढाच जरा दोघांका एकमेकांना समजून घेण्यात मदत मिळेल ना. काय वाटतं? हा म्हणजे सगळा पट्टा माका, पण श्रीनू अजून दापोली कसा जुळून येणार सगळा? आई, उमाई, श्रीनू बरा झाला येईलो. देवानच सगळं जुळवून आणलेला, मग आता अडचण कसली? या खरा उमा तुमचा, जी सर्वेश्वराची इच्छा ताच होणार. हा, मी श्रीनू भेटू देता या. हिला अरे कुठे आहेत सगळे? निशी, काय झालं? नाही काय नाही. नाही, मी आलो त्याचा आनंद दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावर. नक्कीच काहीतरी झालंय. अरे हो श्रीनिवास, आत्ताच तर आलायस, थोडं रिलॅक्स तर कर आधी. अगं, कधी एकदा घरी येतोय असं वाटत होतं मला. ती पहिल्यासारखी सवय नाही ना राहिली. पहिलं कसं असं घराच्या बाहेर राहिलं तर चालायचं, पण आता 2 दिवस जरी घराच्या बाहेर राहिलो तर कधी एकदा घरी येतोय, उमाईच्या हातचं कधी जेवतोय असं वाटतं. श्रीनू, अरे माझा श्रीनू होईल. अरे मी पाणी घेऊन येते. काय रे, हा फोनवर मका बोललास हा 2 दिवसांनी येता म्हणून, आणि दरवाजात उभो. आई, अगं सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हा सगळ्यांना. काय आणलंस दे? हा? नाही आई, अगं मी स्वतः सरप्राईज आहे ना. मी असा अचानक आलो, तुला आनंदाचा धक्का बसला ना. हा तसा. नाही, आजकाल काय माका ना खूप धक्के बसतात. तरी आज सकाळपासून ना कावळं ओरडत होतो. माका वाटलेला तू येणार म्हणा ना. श्रीनू, सुखी राहा बाळा. झालं तुझं काही अभ्यासाचं? हो दादा मामा, ते प्रोजेक्ट सबमिट करायचा होता, झाला. अगदी योग्य वेळी आलास तू. माझं एक महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. दादा मामा, अरे तू काम सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी झालंय का? निशी, बाळा उद्या तुला मुंबईला जायचंय ना? हो. हा, निशीला मुंबईला जायचंय. तिची काहीतरी शैक्षणिक सहल आहे म्हणाली ती. तर माझी इच्छा आहे की तू तिच्या बरोबर मुंबईला जावं. ठीक आहे दादा मामा. पण श्रीनिवास तिकडे जाऊन काय करणार? काय करणार म्हणजे? निशीवरती लक्ष ठेवणार, दुसरा काय करणार? नाही, कधी एकटा गेला नाही ना निशी मुंबई. तिच्यासोबत श्रीनू असेल तर बरं होईत ना. पण त्या टूरला बाकीचे पण असतील ना सोबत. पण आपलो माणूस सोबत असलेला बरा ना. काय माझा निशी कुठे बाहेर गेलेला नाही ना, म्हणून काळजी वाटता एकटा पाठवू. आणि माझ्या निशी काही त्रास झाला ना तर माका चालणार नाही. हा, तेव्हा निशी सोबत माझो श्रीनू जाणारच. काय दादा? हा, श्रीनू, दादा मामा, तू म्हणशील तसं. चला आपण बोलू त्याच्याशी. नको, तुला असं वाटतं का तो ऐकेल? अगं निशी पण कन्व्हिन्स तर करू, ॲटलिस्ट नको जाऊ म्हणून.
दादांचा शब्द कसा टाळेल तो? बोलायला तर पाहिजे ना, आपण बोलूयात ना. नाही नको नको बोलायचं. अरे 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 मला माहितीये की मी इथे काही दिवस नव्हतो म्हणून असं डायरेक्ट पाया वगैरे नका प्लीज. आता तुम्हाला आशीर्वाद काय द्यायचा मला कळत नाहीये, पण आहे माझा. मिस्टर श्रीनिवास, आम्ही पाया नाही पडत आहे तुझ्या, बोलायला आलो तुझ्याशी. माझ्याशी? वा बापरे. या 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 बोला, काय बोलायचं बोला, या बोला. सो काय म्हणताय दापोडी? हा दापोडी. दापोडी मस्त आहे, कमाल आहे एकदम. आणि ते दापोडी नाहीये, ते मागे नाही का तुला सांगितलं होतं, दापोली ली. तेच ते दापोली. एनिवे, कसा झाला प्रोजेक्ट? मस्त, कमाल, उत्तम. आता नेक्स्ट प्रोजेक्टची तयारी. ओ माय गॉड, एवढं रिएक्ट व्हायला काय झालंय? अरे म्हणजे आता तुला नेक्स्ट प्रोजेक्टची तयारी करायची आहे, बट तुला तर निशी सोबत पाठवताय ना स्टडी टूरला. मग काय, तर तिथे गेल्यावर निशी कशी आहे, निशी ओके आहे की नाही, तिला काय हवं काय नको, तिला नीट झोप लागते की नाही, हे सगळं बघावं लागेल ना तुला. मग तू तुझी प्रोजेक्टची तयारी कधी करणार? हो ना निशी? हो 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 हो. नाही पटतंय मला. हो ना. अरे हा, म्हणजे कशाला उगाच धावपळ ना. अँड सी, आपण तर आता वायफाय पण बसवून घेतलाय घरात, सो तुला काहीच प्रॉब्लेम नाही येणार प्रोजेक्ट करायला. आणि हो, शेतीची कामं असतील ना, मग तू इथेच थांब ना. हे पण पटतंय मला. हो ना, म्हणजे तू कन्फर्म? जातोय मी, कन्फर्म जातोय. काय, मला प्रोजेक्ट महत्वाचा आहेच, पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचा मला दादा मामाचा शब्द आहे. माझं काम काय मी नंतरही करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. वा, मस्त. सी निशी, हे असं असलं पाहिजे प्रेम मामावर. अमेझिंग आहेस हा तू श्रीनिवास, कमाल. अरे थँक्यू सो मच. पण श्रीनिवास, तू त्या स्टडी टूरला जाऊन काय करशील? नाही म्हणजे तुझा वेळ वाया जाईल ना खूप. त्याची काळजी तू नको करूस, मी मॅनेज करेन, नो प्रॉब्लेम. करशील? हो हो. ओके निशी, तो म्हणतोय करेल मॅनेज तो. मग काय, ठीक आहे. चला चला. एक मिनिट. काय? निशी, एक्झॅक्टली काय, म्हणजे कसली स्टडी टूर आहे, म्हणजे नेमकं काय आहे? अरे लास्ट तिच्याशी बोलतोय ना मी. तिची स्टडी टूर आहे, सांगेल ना ती. हा निशी बोल. ते कॉलेजची स्टडी टूर आहे ना, मग मुंबईला जायचंय आठवडाभर. निशी, खोटं बोलतेस तू. अरे नाही, खरं बोलतेय ती. तू आता 4 महिने झाले तिला ओळखतेस, मी तिच्या जन्मापासून तिला ओळखतो. लहानपणी खोटं रडता सुद्धा नाही यायचं तिला, खोटं बोलणं खूप लांब राहिलं. निशी, काय झालंय सांग, बोल. निशी, अगं तुझ्याशी बोलतोय मी, बोल. मी सांगते.
माई